काल पुण्यात घडलेल्या प्रकारानंतर नागपुरात लक्ष्मण हाके यांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो 10 पेक्षा जास्त पोलीस लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेसाठी ते राहत असलेल्या हॉटेलमध्ये तैनात आहेत आणि चोख सुरक्षा व्यवस्था कुणालाही त्यांच्या रूममध्ये सोडलं जात नाही। पोलीस जे आहेत ते तैनात आहेत। मुकुंद कवाडे सर आहेत पोलीस निरीक्षक आपल्यासोबत। सर, किती सुरक्षा दिलेली आहे लक्ष्मण हाके? आता सध्या 1 अधिकारी आणि 10 कर्मचारी असे सुरक्षा दिलेली आहे आणि हे हॉटेल एम्पेरियल मनीषनगर या ठिकाणचे आहे आणि सुरक्षा व्यवस्था तैनात आहे। कायम पोलीस त्यांच्यासोबत असणार हा स्टाफ ते जोपर्यंत दाखवत आहे? सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण बंदोबस्त लावलेला आहे। त्या अनुषंगाने कायम सुरक्षा आहे। काल त्यांचा आरोप आहे काल पुण्यात त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा तैनात असणार आहे? अगदी बरोबर, पार्श्वभूमीवर आम्ही सुरक्षा तैनात केलेली आहे। 24 तास स्टाफ सोबत असणार आहे? अगदी बरोबर आहे। काही स्पेशल काही इनपुट्स आहे, इंटेल आहे काही? नाही, असा काही स्पेशल इनपुट वगैरे नाही आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त नागपूर शहर येथे तैनात केलेला आहे। लक्ष्मण हाके यांना नागपूर शहरामध्ये सुरक्षा जी आहे ती चोख सुरक्षा आहे। 10 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकारी या ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेत तैनात असणार आहे। आपण हा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी बघू शकतो। जिथे जे हॉटेलला लक्ष्मण हाके थांबलेले आहेत त्या हॉटेलला आज पहाटेपासूनच पोलिसांचा गराडा आहे, चोख पोलिसांची सुरक्षा आहे। कॅमेरामॅन सचिन सयाम सह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।